आता फक्त 100 रुपयांमध्ये तुम्ही भारतातील टॉप 50 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता. हा गुंतवणुकीचा ऑप्शन म्हणजे ETF. समजा तुम्ही एकच आंबा विकत घेतला म्हणजे एकाच कंपनीमध्ये गुंतवणूक केली. पण एका फळाऐवजी समजा तुम्ही फळांची एक बास्केट घेतली तर तो होतो ETF. ETF म्हणजे एकाच ठिकाणी एकाच बास्केटमध्ये तुम्हाला मिळतात अनेक स्टॉक्स. म्युच्युअल फंड आणि ETF यामध्ये एक मुख्य बदल म्हणजे म्युच्युअल फंड्स हा फक्त दिवसाच्या शेवटी म्हणजेच क्लोजिंग प्राइसला खरेदी विक्री करता येतो. तर ETFचे भाव हे दिवसभर बदलत असतात कारण ते लाईव्ह मार्केटमध्ये शेअर्स प्रमाणे ट्रेड होत असतात. त्यामुळे तुम्ही ETF कधीही मार्केटच्या वेळामध्ये खरेदी विक्री करू शकतात. एक्सपेन्स रेशो म्हणजे खर्चाचं काय, हा इंडेक्स फंड प्रमाणे काम करतो. त्यामुळे याची कॉस्ट म्युच्युअल फंडच्या तुलनेत कमी असते. उदाहरणार्थ तुम्ही जर निफ्टी 50 ETF घेतला तर तुमचे पैसे इंडियाच्या टॉप 50 कंपनीजमध्ये एका क्लिक मध्ये तुमचे पैसे रिलायन्स, इन्फोसिस, HDFC बँक यासारख्या कंपन्यांमध्ये गुंतवले जातील. तुम्हाला जर यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमचा ट्रस्टेड ब्रोकिंग साइट म्हणजे झिरोदा, ग्रो, अपस्टॉक यासारखे ऍप्स डाउनलोड करा. त्यामध्ये आधी डीमॅट अकाउंट उघडा आणि मग सर्च बार मध्ये निफ्टी 50 ETF सर्च करा आणि तुमची गुंतवणूक सुरू होईल फक्त 100 रुपयांपासून. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि चॅनलला फॉलो करा कारण पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत ETF चे टाइप्स.